स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीमधल्या नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे। ठाण्यात भाजप आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय, तर साताऱ्यात महायुतीच्या 2 मंत्र्यांमध्ये जोरदार जुंपली आहे। तर कोकणात सुद्धा महायुतीच्या मंत्र्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय। पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी वेगवेगळ्या विषयांवरून महायुतीत ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे। याची सुरुवात झाली आहे ठाण्यातून। ठाणे महापालिका एका व्यक्तीच्या रिमोट कंट्रोलवर चालते आणि ठाण्यातलं प्रशासन कुणाच्या तरी अधीन गेलंय अशी टीका भाजप आमदार संजय केळकरांनी केली आहे। संजय केळकर यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र शिंदेंवरच होता। स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचे भाजप आमदार संजय केळकरांनी 150 प्रयोग आयोजित केले। मात्र गडकरी रंगायतांच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या नाटकाचा चित्रफितीमध्ये उल्लेखही केलेला नाही, त्यामुळे केळकर नाराज झालेत। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे कसं आहे की एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे त्याचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे त्या चित्रफितीमध्ये देखील हे अभिनव आहे। आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही। त्यांचा रोग जर एकनाथ शिंदे साहेबांवर आहे तर त्यांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना भेटलं पाहिजे, कारण त्यांच्या विजयामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे त्यांना जर काही शंका व्यक्त झाली असेल, त्यांचं महानगरपालिकेमध्ये कोण ऐकत नसेल असं होणार नाही, पण त्यांनी शिंदे साहेबांना भेटलं पाहिजे। शिंदे साहेब देखील ठाण्यातच राहतात, स्वतः प्रसार माध्यमांकडे येऊन अशा पद्धतीनं महायुतीच्या नेत्यावर बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। सातारा जिल्ह्यातही महायुतीच्या मंत्र्यांमध्ये जोरदार जुंपली आहे। भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात त्यांनी मकरंद पाटलांवर टीका केली। त्यानंतर मकरंद पाटलांनीही जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि जयकुमार गोरेंना जोरदार टोले लगावले। माझं सगळ्यांना सांगणं आहे की आता सगळा विषय बाजूला ठेवा, आता सगळेजण आलाय तसं स्टेज असू द्या आणि आपण सुरुवात करा। मी सांगितलं ना, आज बघितलेली सभा ही परिवर्तनाची सभा, एवढंच मी सांगेन आपल्याला। तर लोकांना काय अपेक्षित आहे, लोकांना काय अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, हे लोकांना अपेक्षा आहे, ते आपण करा। कारण उत्तरचं उदाहरण तुमच्या समोर आहे। तुमची मंडळी तुम्हाला ताप देत आहेत, माझ्याकडे येत आहेत, माझ्याकडे येत असताना सांगतायत अहो तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणले, काही काम करत नाही, काहीही करत नाही म्हणले। तुम्ही किती मताने निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे। तर कोकणातही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय। उदय सामंतांनी भगव्या शालीवरून नितेश राणेंना टोला लगावलाय आणि त्याला नितेश राणेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। भगवादारी अगर कोणी होत असेल, आमच्यावर बरोबर हिंदुत्ववादी विचारावर कोणी चालत असेल तर त्याचं मी स्वागतच करीन। अतिशय चांगली बाब आहे। उदयजींनी ज्या दिवशी भगवी शाल घालायला रोज सुरू केलं, रत्नागिरीचा हिंदू समाज अतिशय सुखाने आणि समाधानी राहील। आणि मी ओरिजिनल आहोत, ओरिजिनल। त्यांना भगवी शाल पाहिजे असतील तर माझ्याकडे लाईफ टाईम स्टॉक आहे, मी पाठवून देईन त्यांच्याकडे। मी पण असं ठरवलेलं आहे, मी आता भगव्या शाली मागवल्या, मी देखील उद्यापासून असं टाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे काही लोकांनी फॅशन। स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे असं वरिष्ठ नेते सांगतात। मात्र आता महायुतीतल्या मंत्र्यांमध्ये जुंपली आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीतलेच हे तिन्ही पक्ष काही ठिकाणचा अपवाद वगळता एकमेकांसमोर उभे ठाकले जाण्याचीही शक्यता आहे। गणेश थोरातसह संतोष नलावडे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।